नमस्कार. वेदांता ज्युनियर IAS फाउंडेशनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला पुन्हा सगळ्यांचं एकदा स्वागत आहे. मित्रांनो, मागच्या काही दिवसामध्ये बांगलादेशात झालेल्या उलथापालथीच्या संदर्भात अनेक न्यूज ज्या आहे सध्या सुरू आहे आणि दक्षिण एशिया सहित आंतरराष्ट्रीय राजकारणाला एका वेगळ्या दिशेतनं पाहण्याच्या दृष्टिकोनातून आज आपण काही दिवसाच्या नंतरच्या जेवढ्या काही बातम्या आतापर्यंत न्यूजपेपर त्याच्यानंतर टीव्ही तुम्हाला मीडिया यांच्या माध्यमातून ज्या आतापर्यंत प्रसारित झालेल्या आहे त्या संदर्भातला सारांश घेऊन मी आज तुमच्या पुढे जे आहे पुन्हा एकदा उपस्थित झालेलो आहे. चला मित्रांनो, जसं माझ्या मागे थंबनेल तुम्हाला दिसतं आहे की सेंट मार्टिन मुळे बांगलादेशला नजर लागली. याच्यामध्ये तुम्हाला एक सेंट मार्टिन हे एक द्वीपीय प्रदेश किंवा बांगलादेशचा सर्वात महत्त्वपूर्ण आणि सुंदर आयलँड किंवा हे बेट आहे. मित्रांनो, या ठिकाणी अमेरिकेची गिधाड नजर जी आहे या तुम्हाला बांगलादेशच्या आयलँडला लागलेली दिसतं. आणि अलीकडे आतापर्यंत ज्या बातम्यांचे सारांश आतापर्यंत जर आपण त्याचं सगळं अध्ययन जर करतो तर त्यावरून हे लक्षात येतं की या सगळ्या राजकीय उलथापालथी मागे एका अज्ञात शक्तीचा आतापर्यंत जी भूमिका होती तर ती भूमिका हळूहळू आता स्पष्ट होऊ लागलेली आहे. आणि काळोखातून सूर्यप्रकाश जसा मंद मंद गतीने बाहेर येतो आणि मग प्रखर त्याचं प्रकाशीय स्वरूप आपल्यासमोर प्रकट होतं, अगदी त्याच पद्धतीने केवळ बांगलादेशच नव्हे तर संपूर्ण दक्षिण एशिया आणि एशियाच्या राजकारणामध्ये आतापर्यंतच्या ज्या अज्ञात शक्तींनी अशा पद्धतीच्या म्हणजे मग मालदीव पासून पहा, श्रीलंकेपासून बघा आणि अलीकडे बांगलादेश बघा, तर या सगळ्या कालानुक्रम जर या घटनाक्रमाचा आपण लावतो तर त्या अज्ञात शक्ती आता उघड होत असलेल्या या प्रकरणाच्या संदर्भामध्ये मित्रांनो दिसत आहे. तर जाणून घेऊया की या अज्ञात शक्ती कोणत्या कोणत्या आहेत, त्याचा भारतीय परिदृश्यावरती कोणता परिणाम होणार, एकूणच दक्षिण एशिया आणि साऊथ ईस्ट एशियाच्या राजकारणावरती त्याचा होणारा परिणाम, बांगलादेशच्या भूतपूर्व पंतप्रधान सध्या भारतामध्ये निर्वासित आहे तर त्याचा सुद्धा बांगलादेशी वर्तमान जी अंतरिम सरकार त्याचबरोबर बांगलादेशी सेना तर यावर पडणारा प्रभाव, त्याचबरोबर त्या ठिकाणच्या प्रतिक्रियांचा भारताच्या संदर्भात होणारा परिणाम आणि एकूणच संपूर्ण पृथ्वीवरच्या जिओ पॉलिटिक्स आणि सुपर पॉवरच्या या ठिकाणच्या अज्ञात भूमिकांची आपण या लेक्चरमध्ये शहानिशा करणार आहोत. 27 मे 2024 या दिवशी बांगलादेशच्या निवर्तमान प्रधानमंत्री शेख हसीना वाजेद यांनी हिंदुस्तान टाइम्सला एक मुलाखत दिलेली होती आणि ज्यामध्ये शेख हसीना यांनी एलिगेशन्स लावले होते. PM शेख हसीना एलिगेस प्लॉट टू कार्व आउट ख्रिश्चन स्टेट फ्रॉम बांगलादेश, अ व्हाईट मॅन ऑफर्ड. तर या ठिकाणी जो व्हाईट मॅन आहे मित्रांनो, हे हिंदुस्तान टाइम्सची यानं तुम्हाला बातमी आहे. आणि यामध्ये सर्वात महत्वाची आणि खतरनाक बाब ही आहे की लाईक ईस्ट तिमूर, तर ईस्ट तिमूर तुम्हाला माहिती असेल की साधारणतः दक्षिण एशिया आणि ज्या ठिकाणी ईस्टर्न आणि वेस्टर्न हेमिस्फियर सेपरेट होतात अगदी त्या ठिकाणी उपस्थित असलेलं हे एक छोटंसं राज्य आहे, राष्ट्र आहे. लाईक ईस्ट तिमूर दे विल कार्व आउट अ ख्रिश्चन कंट्री टेकिंग पार्ट्स ऑफ बांगलादेश. आणि बांगलादेशचा तो कोणता पार्ट आहे, चट्टोग्राम नावाचा हा पार्ट. आणि म्यानमार विथ अ बेस इन द बे ऑफ बेंगाल, Sheikh Hasina, the Awami League president, said in a meeting on Thursday, reported the Daily Star, it was the 14-party alliance's first meeting with the Awami League president after polls. हे सूचक वक्तव्य होतं शेख हसीना वाजेद यांचं, जे हिंदुस्तान टाइम्स मध्ये तुम्हाला या ठिकाणी छापलं गेलेलं आहे.
आणि तो व्हाईट मॅन किंवा गोरा माणूस कोणता आहे, तर थंबनेल वरती तुम्हाला एक फोटो दिसतो आहे अमेरिकेच्या नकाशाच्या मागे, त्याचं नाव आहे डेव्हिड लू. असिस्टंट सेक्रेटरी ऑफ स्टेट आहे दक्षिण एशिया आणि ईस्टर्न मिडल ईस्ट एशियाचे. या माणसाचा सर्वात महत्वाचा हातखंडा जो आहे, तर ज्या दक्षिण एशियाच्या महत्वपूर्ण लोकशाही राजस्थानमध्ये उपस्थित असलेल्या सत्तांची या ठिकाणी सत्तांतरण करणे आणि त्या ठिकाणी अस्थिरता निर्माण करून अमेरिकेच्या हिताची जपवणूक करणे. आता सेंट मार्टिन हे जे आयलंड आहे, हे अमेरिकेला कशासाठी पाहिजे? एकीकडे भारताला काउंटर करण्यासाठी, दुसरीकडे जे आहे चायनाला काउंटर करण्यासाठी. त्याची पूर्वपीठिका मी हळूहळू पुढे नेतो आहे. तर इथे या हिंदुस्तान टाइम्सच्या लेखामध्ये शेख हसीना वाजेद यांचा दावा आहे की बांगलादेशाचा हा जो चट्टोग्राम पार्ट आहे आणि म्यानमारचा काही हिस्सा आहे. तुम्हाला माहिती असेल आंग सान सुकीच्या जेलमध्ये गेल्याच्या नंतर म्यानमारमध्ये सुद्धा सरकार जे आहे ते सैन्य सरकार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा राजकीय दृष्ट्या अस्थिर वातावरण वर्तमानात आहे. संपूर्ण म्यानमारमध्ये पॉलिटिकल पॉवर्सचे अनेक सेंटर्स आहे. उत्तर दक्षिण करेन किचेन या प्रांतामध्ये अत्यंत प्रखर पद्धतीने जे आहे सैन्य संघटनांची उपस्थिती तुम्हाला दिसते. आणि थानस्वेच्या जेव्हा ते मेजर, आता तुम्हाला जनरल होते सेनेचे, तेव्हापासून ही संपूर्ण प्रक्रिया 27 वर्ष आंग सान सुकीला जेलमध्ये राहावं लागलं. अजूनही ही लोकशाहीच्या समर्थक असलेली नेता जी आहे ती निर्वासनामध्ये आहे मित्रांनो. तर या भूमिकेचा किंवा या स्थितीचा फायदा घेऊन अमेरिका बर्माचा काही भाग, म्यानमारचा बर्मा म्हणजेच म्यानमार, तर त्याचा भाग आणि त्याचबरोबर बांगलादेशाचा जो सेंट मार्टिन पार्ट आहे, तर या दोघांना वेगळे करून ख्रिश्चन कम्युनिटीच्या लोकांना त्या ठिकाणी निर्वासित करून एक राष्ट्रीय स्तराचं तुम्हाला राज्य उभारण्याच्या स्थितीमध्ये ज्या ठिकाणची ख्रिश्चन पॉप्युलेशन ही डोमिनन्स असणार आहे. विशेषत्वाने जेव्हा ब्रिटिश भारतामध्ये आले तर साधारणतः गरीब, अभावग्रस्त आणि मुख्य धारेच्या समाजापासून आयसोलेटेड, साधारणतः या द्वीपावर 4-5 हजार पॉप्युलेशन असेल, खूप जास्त नाही आहे, आणि ती सुद्धा ट्रायबल आहे. रिमोट एरियाज मध्ये ट्रायबल पॉप्युलेशन तुम्हाला खूप जास्त दिसतं. आणि याचा फायदा घेऊन अभावग्रस्तता, गरिबी, त्यानंतर जे आहे पैशाचा अभाव, अन्नधान्याचा अभाव, या सगळ्या प्रलोभनाने या ठिकाणी धर्मांतराच्या घटना सर्वाधिक आहे. मेघालयामध्ये पण आमच्या या ठिकाणी ट्रायबल कम्युनिटीज खूप जास्त आहे, परंतु ख्रिश्चन कम्युनिटीचं पर्सेंटेज याच राज्यामध्ये तुम्हाला जास्त दिसत असेल. अगदी ब्रिटिश राजवटीच्या कालखंडापासून जेव्हा इंग्रजी आणि ख्रिश्चन संत या ठिकाणी येऊ लागले, तेव्हापासून या ठिकाणच्या एरियातलं पॉप्युलेशन जे आहे ते ख्रिश्चनिटीमध्ये कन्वर्ट होऊ लागलं. याच पद्धतीनं अमेरिकेचा या ठिकाणी प्लान होता. ती अज्ञात शक्ती होती अमेरिका. आता ती एक्सपोज होत आहे. आमच्या आजूबाजूला जर बघितलं तुम्ही, श्रीलंकेमध्ये सुद्धा अस्थिरता निर्माण करणारी शक्ती, आता तुम्ही जर सगळा खेळ जर समजला संपूर्ण जगाच्या राजकारणामधला मित्रांनो, तर राष्ट्रीय आणि राजनीतिक संदर्भामध्ये आंतरराष्ट्रीय हे सगळेचे सगळे घटनाक्रम जर या ठिकाणी आपण लक्षात घेतले आणि त्याचा कालानुक्रम जर आपण या ठिकाणी लावला, क्विट इंडिया मूवमेंट फ्रॉम द मालदीव हे चाललं, मोइझूचं सरकार यावरती निवडून आलं आणि नंतर मालदीवचा एक व्हिडिओ सुद्धा माझा त्यावरती आलेला आहे. मालदीव वर्सेस लक्षद्वीप, जेव्हा मोदींनी लक्षद्वीपचा विकास मालदीव सारखा होऊ शकतो हे स्टेटमेंट या ठिकाणी दिलं गेलेलं होतं. अलीकडे एस जयशंकर यांची परवाच्या दिवशी तुम्हाला जे आहे पुन्हा मालदीवच्या राष्ट्रपतींशी भेट झाली. पॉझिटिव्ह साईन आहे. बट सगळा कालानुक्रम जर लक्षात घेतला तर संपूर्ण जगाच्या राजकारणाला मदारीसारखं कोण फिरवत आहे आणि बंदरासारखं कोण नाचत आहे हे तुमच्या लक्षात येऊन जाईल. मालदीव झालं, नंतर श्रीलंकेमध्ये अशाच पद्धतीची अस्थिरता निर्माण करण्यात आली. बांगलादेशमध्ये सुद्धा अलीकडे झालं. त्याच्या बाजूच्या म्यानमारचा इतिहास मी तुम्हाला पूर्णपणे सांगितला. पाकिस्तान, अफगाणिस्तान, इन्सर्जन्सी आणि क्रॉस बॉर्डर टेररिझम मध्ये झालेली वाढ, हा संपूर्ण जर घटनाक्रम बघितला तर भारताच्या चारही बाजूंनी अशा पद्धतीचे संकट निर्माण करण्याचा प्रयत्न अलीकडे अमेरिकेचा आहे. बांगलादेशाच्या भूतपूर्व पंतप्रधानांची ही जी वक्तव्य आहे
त्याचा भारताला सुद्धा इशारा समजून घेण्याची वर्तमानात गरज आहे आणि आपल्या फॉरेन पॉलिसीला पुन्हा रिऑर्गनाइज करण्याची गरज मित्रांनो या प्रसंगी मला या ठिकाणी वाटते. हे माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. याच्याशी बरेचसे लोक असहमत असू शकतात, परंतु गेल्या 15 दिवसामध्ये जे थोडंफार माझं ज्ञान आहे त्यावरती हे सूचक वक्तव्य शेख हसीना वाजेद यांचं जे आहे त्या संदर्भामध्ये भारताच्या चारी बाजूचा जर आपण विचार करतो बाह्य सुरक्षा आणि आंतरिक सुरक्षिततेच्या संदर्भात, तर अशा पद्धतीचं जे वातावरण भारताच्या चारही बाजूनी भारताला ट्रॅप करण्याच्या हेतूने जे आहे विणलं जात आहे, त्याच्याकडे जरूर भारताच्या नीती निर्धारकांनी लक्ष देणं आवश्यक ठरतं. नंबर 1, परवाच्या दिवशी हिंडनबर्गवरती मी एक तुम्हाला व्हिडिओ सोडलेला आहे. याच कालक्रमामध्ये एकीकडे राजकीय अस्थिरता निर्माण करणारं वातावरण या ठिकाणी पैदा करायचं आणि दुसरीकडे आर्थिक अनागोंदी आणि आर्थिक अस्थिरता निर्माण करणारं वातावरण सुद्धा निर्माण करायचं. मागच्या वेळेस जेव्हा 18 महिन्याच्या पूर्वी हिंडनबर्गची रिपोर्ट आली, भारतीय शेअर बाजार धडाम पडला, परंतु धन्य आणि साक्षरता आर्थिक स्वरूपाची देशामध्ये वाढत आहे असं एक सूचक प्रतीक म्हणून भारताच्या लोकांनी जो संयम बाळगला आणि हिंडनबर्गची रिपोर्ट प्रस्तुत झाल्यानंतर सुद्धा भारताच्या बाजारामध्ये बुलिश परिस्थिती कायम राहिली, तर या ठिकाणी भारतीयांच्या आर्थिक साक्षरतेला सलाम करावं असं वाटतं. याचा अर्थ बाह्य आर्थिक अशा पद्धतीचे सर्वे आणि रिपोर्ट वर्तमान शेअर बाजाराला किंवा भारतीय अर्थव्यवस्थेला अस्थिर करण्याची जी पॉलिटिकल एक ट्रेंड सुरू झालेला आहे त्याच्यामध्ये आपण फसलो नाही, तर भारतीयांना पुन्हा एकदा सलाम. तर म्हणण्याचं तात्पर्य असं आहे मित्रांनो की राजकीय अस्थिरता एकीकडे आणि एकीकडे आर्थिक अस्थिरता निर्माण करून जे आहे भारतामध्ये आंतरिक आणि बाह्य संदर्भात असुरक्षित वातावरण निर्माण करावं. अशातच एक तिसरं स्टेटमेंट येतं की भारताच्या संदर्भात साऊथ इंडियाच्या बाबतीत अलीकडे अमेरिकेचं जे स्टेटमेंट आलेलं आहे, मी अनेकदा लेक्चरमध्ये शिकवत असताना सांगतोय की साऊथ इंडियाचे 5ही राज्य अजूनही स्वतःला इंडियन फेडरल सिस्टमचा भाग मानत नाही आणि ही आतापर्यंतची दबलेली जी आवाज होती ना त्याला डायरेक्ट दुनियाचा सुपर पॉवर हवा देण्याचं काम करतो आहे. इकडे भारताचं लक्ष असलं पाहिजे. या संदर्भातही एक पुढे मी तुम्हाला या ठिकाणी जे आहे एक सूचक वक्तव्य किंवा सूचक चिन्ह म्हणून सांगून दिलेलं आहे की इंडियामध्ये आंतरिक संदर्भामध्ये सुद्धा आंतरिक सुरक्षिततेच्या बद्दल एवढे मोठे प्रश्न निर्माण झालेले आहे मित्रांनो की 8 महिन्याच्या पहिले पडघा गावामध्ये NIA ची टीम जाते आणि त्या ठिकाणी हमास प्लस ISISचे आतंकवादी 400 लोक पकडले जातात. अशा पद्धतीने सगळ्या सुरक्षा एजन्सीच्या डोळ्यामध्ये धूळ झोकून अशा पद्धतीने जे आहे लिबरेटेड किंवा ग्रेटर सिरियाचा पार्ट म्हणून या गावाची घोषणा करून टाकली. आमच्या शासन प्रशासन व्यवस्थेला या ठिकाणी काहीही त्याची तुम्हाला जे आहे माहिती नव्हती. याचा अर्थ या कम्युनिकेशन ज्या आहे एजन्सीच्या संदर्भामध्ये तर एकमेकांना इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग त्याचबरोबर टेलिकम्युनिकेशनचा अभाव जो आहे तो आपल्याला या ठिकाणी मजबूत करावा लागेल. भारतामध्येही काही असे हस्तक आहे की जे अशा पद्धतीच्या प्रतिक्रियांना खतपाणी घालण्याचं काम करतात आणि आतापर्यंत अमेरिकेतून इंग्लंडमधनं एखादी रिपोर्ट जर आली तर आपण त्याला सत्य मानायचो, परंतु हिंडनबर्गच्या रिपोर्टने गेल्या 18 महिन्यामध्ये जे केलं आणि त्याच्यानंतर आता जे केलं, आता सध्या या डॉक्युमेंट्सवरनं आपला विश्वास सध्या उडालेला आहे. हे एक पॉझिटिव्ह साईन आहे. परंतु अनेक ठिकाणी अजूनही अशा पद्धतीचे तुम्हाला गावचे गावं नॅशनल इंटरनॅशनल टेररिझम मध्ये या ठिकाणी तुम्हाला ज्या समाविष्ट असलेले दिसतात. परवाच्या दिवशी सुद्धा 36 मिलिटंट आपण जम्मू काश्मीर मध्ये तुम्ही पाहताय जेव्हा जम्मू काश्मीर मध्ये या ठिकाणी इलेक्शन घेण्याची घोषणा सरकारने केली, तद्वतच पाकिस्तानी आतंकवादी दुसरं बॅट कमांडो या ठिकाणी पाठवत आहे पाकिस्तानच्या सेनेच्या आडमध्ये हे लोक आणि यांच्याकडे हत्यार कोणाची सापडतात? अमेरिकन मेड. समजून घ्या. आणि
गेल्या 1.5 महिन्यापासून हे इन्सर्जन्सी आणि मिलिटंट क्रॉस बॉर्डर टेररिझमच्या संदर्भामध्ये ज्याच्यामध्ये 20 जवान आमचे सुद्धा परवाच्या दिवशी शहीद झाले. तर या घटना एकाएकी घाटीमध्ये, काश्मीर घाटीमध्ये वाढण्याचं सर्वात महत्वाचं कारण यांना फंडिंग कोण करताय? पाकिस्तानमध्ये तर खायची सोय नाही. मग यांना फंडिंग होतं कुठून? आणि बॅट कमांडो सारखे कमांडो या ठिकाणी पाठवण्याची काय गरज आहे? तर हे समजून घ्या दोस्ता मित्रांनो. साधारणतः या सगळ्यांच्या मागे अमेरिकेच्या भूमिका एक्सपोज होत असलेल्या दिसून येतात. या ठिकाणी चायनाचा संदर्भ जर घेतला सेंट मार्टिनच्या दृष्टिकोनातून, आणि शेख हसीनांनी नंतर पुन्हा एक स्टेटमेंट या ठिकाणी दिलेला आहे, जे तुम्हाला ऑफर केम फ्रॉम अ व्हाईट मॅन शेख हसीना. शेख हसीना वोट टू रेजिस्ट एनी अटेम्प्ट टू डिस्टर्ब regional stability and said she is determined to combat such conspiracies. तर या व्हाईट मॅन ज्याचं नाव आहे डोनाल्ड लू यांनी शेख हसीनांना अशा पद्धतीची ऑफर केलेली होती की जर सेंट मार्टिन अमेरिकेच्या एअरबेससाठी शेख हसीना यांनी यांना सुपूर्द नाही केला तर बांगलादेशमध्ये ते अस्थिरता निर्माण करेल, आणि ते आता झालेलं आहे. त्यानंतर बांगलादेश प्राईम मिनिस्टर शेख हसीना has alleged to conspiracy to create a Christian state similar to East Timor by partitioning parts of Bangladesh and Myanmar. ती मी तुम्हाला समजून सांगितलं. She claims she was offered an easy reelection in January if she permitted a foreign nation to establish an airbase in Bangladesh without disclosing the country's name. हे शेख हसीनांचं स्टेटमेंट आहे. आता खरंच हे आहे की नाही? यानंतर पुन्हा ती अक्यूज अपोजिशन बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी ऑफ प्लॉटिंग अगेन्स्ट द इलेक्शन प्रोसेस. येतं लक्षात? त्यानंतर indirect reference to US, Bangladeshi leader have claimed that Washington has been eyeing Saint Martin Island, a small island in the southernmost part of the country. In early 2023, during a press conference, Matthew Miller, spokesperson for the US Department of State, stated that the United States has never discussed taking control of Saint Martin's Island and has no intention of doing so, Eurasian Times reported. हे आहे त्यांचं स्टेटमेंट. The offer came from a white man, Sheikh Hasina said, without revealing any details. It may appear that is aimed at only one country, but it is not. I know where else they intend to go. She said that there will be a more trouble, but she is not worried about it. हे तेव्हा त्यांची भूमिका होती, है ना? आफ्टर द असासिनेशन हे बांगलादेशच्या प्रधानमंत्र्यांची भूमिका तेव्हाची होती. त्यानंतर इथे जर तुम्ही बघितलं, हे लोकेशन तुम्हाला दिसतंय सेंट मार्टिन आयलंडचं वेस्ट बीच बांगलादेशमध्ये, वेस्टर्न पार्ट ऑफ द बीच बांगलादेशमध्ये. अशा पद्धतीची ही भूमिका जी आहे या ठिकाणी तुम्हाला ज्या सेंट मार्टिन द्वीपाच्या संदर्भात बांगलादेशमध्ये यांनी घेतलेली. आणि चट्टोग्राम मी तुम्हाला जे सांगितलं की बर्मा आणि बांगलादेश यांच्या मिळून या ठिकाणी एक राष्ट्र ख्रिश्चन कम्युनिटी डोमिनन्सी राष्ट्र निर्माण करण्याची अशा पद्धतीची प्लॅनिंग सुरू आहे. हे लोकेशन तुम्हाला दिसतंय, गुगल मॅपचं लोकेशन आहे, ते तुम्हाला ॲटलस मध्ये पाहता येऊ शकतं. अशा पद्धतीने जर बघितलं तर हा विषय जो आहे तो सध्या अशा पद्धतीने चव्हाट्यावर येत असलेला दिसून येतो आपल्याला. आणि त्याचं कारण जे आहे या ठिकाणी बांगलादेश प्लस हे कशासाठी पाहिजे आहे तुम्हाला इथे दिसतं, बे ऑफ बेंगालमध्ये म्यानमार आणि बांगलादेशच्या संदर्भात. तर इकडे भारताला काउंटर करणे आणि इकडे चायनाला काउंटर करणे, कारण चीनचा वेस्टर्न हेमिस्फियर मध्ये होणारा व्यापार या ठिकाणावरूनच जातो. आणि बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह हा जो चीनचा मेगा प्रोजेक्ट आहे तो सुद्धा याच ठिकाणी याच प्रोसेसशी बिलॉंग आहे मित्रांनो. आणि अमेरिका त्याला काउंटर करण्यासाठी जे आहे तर इमर्जिंग इकॉनॉमी आहे इंडिया, आणि त्या ठिकाणी आर्थिक अस्थिरता प्लस पॉलिटिकल अस्थिरता. सध्या भारतामध्ये मजबूत प्रकारची सरकार असल्यामुळे डायरेक्ट अटॅक अशा पद्धतीने अमेरिका करू शकत नाही. परंतु बांगलादेशमध्ये जे घडलं आणि इथे सुद्धा विद्यार्थ्यांच्या असंतोषाने या सरकारची उलथापालथ झाली, श्रीलंकेमध्ये सुद्धा तेच झालेलं होतं.
आता साधारणतः बांगलादेशी पंतप्रधानाच्या घरात जाऊन त्या ठिकाणचे बदकं घेऊन जाणारे, शोपीस घेऊन जाणारे हे विद्यार्थी असू शकतात. तुम्ही फोटो बघितलेले आहे. तर राजकीय अस्थिरता कशा पद्धतीने फैलत आहे, त्याचबरोबर कालानुक्रम जर घेतला आपण, या जर आपण लिंक अप केल्या सगळ्याच्या सगळ्या, तर जगाचं एक वातावरण राजनीतिक अस्थिरतेचं तुमच्या पुढे प्रकट होऊ शकतं आणि भारताला या ठिकाणी आपल्या फॉरेन पॉलिसी, इंटरनल सिक्युरिटी आणि एक्सटर्नल सिक्युरिटी या सगळ्यांवरती पुन्हा तुम्हाला जे आहे एस्टॅब्लिशमेंट करण्याची गरज आहे. त्याचं समरायझेशन करण्याची गरज आहे. काश्मीरच्या संदर्भात असो इश्यू, साऊथ इंडियाच्या संदर्भात असो, इकडे उत्तर पूर्व ईशान्य भारताच्या संदर्भात असो, कारण या ठिकाणी सुद्धा तुम्हाला सीमा ज्या आहे सध्या असुरक्षित झालेल्या आहे. या चारही बाजूंनी भारताला एक अत्यंत धोकादायक स्थिती मित्रांनो निर्माण झालेली आहे. तर यूपीएससी आणि एमपीएससी नवीन राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून हा विषय आंतरिक सुरक्षा, बाह्य सुरक्षा, त्याचबरोबर जगाचं राजकारण आणि सुपर पॉवरचा लोभ, येत्या लक्षात. तर अमेरिका किती दूर आहे भारतापासून, 80,000 किलोमीटर प्लस, तरी सुद्धा यांची नजर जी आहे ती बंगालच्या खाडीमध्ये या ठिकाणी, आणि इथून हे सगळं राजकारण कसं कलाटणी घेतं, म्हणजेच काय की रिसोर्सेस ज्या ठिकाणी आहे, सुपर पॉवर आहे एकतर, परंतु काय आहे, सुपर पॉवर असल्यामुळे जबाबदारी आहे की कायम सुपर पॉवर राहण्याचा जो लोभ चढलेला आहे अमेरिकेला. युक्रेन रशियाचं युद्ध अजून संपलेलं नाही, कारण युक्रेनला हत्यार कोण पोहोचवत आहे, इतका सारा युक्रेन आहे, एवढा मोठा सुपर पॉवर रशिया. आजही रशियाकडे अणुबॉम्बची संख्या जगामध्ये सर्वात जास्त आहे, तरी सुद्धा सातत्यानं युद्ध सुरू आहे आणि युक्रेन यामध्ये टिकाव धरतो आहे तो अमेरिकेच्या भरोशावर, आणि अमेरिका सौदेबाजी करतोय हत्यारांच्या संदर्भात. पाकिस्तान तुम्हाला जे आहे प्रसारित जो काही टेररिझम आहे त्या टेररिस्टला या ठिकाणी हत्यारं पोहोचवण्याचं काम अमेरिका करतोय. इस्रायल फिलिस्तीन सुरू झालं, आता तर इराण सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो विषय सुद्धा घेऊन येईल मी. तर या ठिकाणी मिडल ईस्ट एशियामध्ये, आणि हे जे आहे डोनाल्ड लू, हे यांच्याकडे मिडल ईस्ट एशिया पासून जे आहे साऊथ ईस्टर्न एशिया आणि ईस्टर्न एशियाचा संपूर्ण कारभार आहे, आणि यांच्या नावाच्या माग ब्रॅकेटमध्ये लिहिलं जातं की राजनीतिक अस्थिरता निर्माण करणारा हा उत्पादक माणूस आहे अमेरिकन स्टेट तुम्हाला जे सेक्रेटरीच्या स्वरूपामध्ये. म्हणजेच हे ज्या ज्या ठिकाणी जातील त्या त्या ठिकाणी अमेरिकेच्या लोभाच्या गोष्टी आणि अमेरिकेच्या अतिलोभाच्या व हित साध्य करण्याच्या गोष्टी या ठिकाणी केल्या जातील. हित साध्य करायला पाहिजे मनुष्याने, आंतरराष्ट्रीय राजकारणाचा नियम आहे तो, डिप्लोमॅसीचा नियम आहे तो. परंतु इतर देशामध्ये अस्थिरता निर्माण करून जर आपण आपले हत्यार जर या ठिकाणी काय करत असू, तर या कॉम्पिटिशन मध्ये जे बिलकुल निराधार आणि निशस्त्र लोक आहे त्यांचा जो बळी जातो. तर म्हणून गांधींनी एका ठिकाणी आपल्या वक्तव्यामध्ये म्हटलेलं होतं, द अर्थ हॅज इनफ रिसोर्सेस टू मीट द नीड्स ऑफ ऑल बट नॉट इनफ टू सॅटिस्फाय द ग्रीड ऑफ इव्हन वन पर्सन. एक राष्ट्र असो, एक व्यक्ती असो, त्याचा लोभ पृथ्वीवरचे सारे संसाधन कंप्लीट करू शकत नाही, परंतु पृथ्वी मध्ये एवढी क्षमता आहे की या पृथ्वीवर उपस्थित असलेल्या प्रत्येकाची गरज पृथ्वी जी आहे ती पूर्ण करू शकते. परंतु लोभाला या ठिकाणी जागा नाही, आणि म्हणून पॉलिटिकल एथिक्स हे सांगतं की इंटरेस्ट साध्य करा परंतु एका मर्यादेपर्यंत. तर अशा पद्धतीनं GS4 जो एथिक्स मॉरल इंटिग्रिटीचा पेपर आहे मित्रांनो, यूपीएससी आणि एमपीएससी नवीन सिलेबस मध्ये, तर त्याचा सुद्धा संदर्भ या केस स्टडीच्या स्वरूपामध्ये आपल्याला तिथे केस स्टडी सेक्शन बी मध्ये वापरता येऊ शकतो. आणि केस स्टडी मध्ये असे एकदम ज्वलंत उदाहरण घेऊन आपल्याला केस स्टडीचा अभ्यास करणं आवश्यक ठरतं, त्यालाच अत्यंत उत्तम पद्धतीचे मार्क्स प्राप्त होऊ शकतात. तर हा विषय सामान्य लोकांना समजणे इतपत सहज भाषेमध्ये समजावून देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर वेदांता ज्युनियर IAS फाउंडेशनला जे लोक फॉलो करतात, जे लोक लाईक करतात, तर त्यांच्यासाठी तर हे संजीवनी आहे. संपूर्ण घटनाक्रमाचा सारांश जो आहे तो अशा पद्धतीने आपल्याला स्पष्ट करता येऊ शकतो. भेटूया लवकरात लवकर नेक्स्ट तुम्हाला एक नवीन आणि आवडता विषय घेऊन.
तर तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यांना फॉरवर्ड पण करू शकता. तोपर्यंत थँक यू. धन्यवाद.